रामकृष्ण हरी। हा ग्रंथ सागरू एवढा, उतरोनी पहिली कडा, कीर्ती विजयाचा धेंडा नाचे जो का। आज विजयादशमी। प्रभू रामरायांनी लंकेवरती विजय मिळवला, पांडव आणि हस्तिनापुरती विजय मिळवला आणि या विजयाचं प्रतीक म्हणून आजचा विजयादशमीचा दिवस। एखादा पांगळा सुद्धा उद्योग बलानं पर्वत चढू शकतो, ते ध्येय गाठू शकतो, तो विजय मिळवू शकतो। म्हणून ज्ञानोबा सांगतात की आपल्या क्षेत्रात विजय मिळवण्यापूर्वी आपण स्वतःवरती विजय मिळवला पाहिजे। का कूर्म जिया परी, उवाईला अवयव पसरी, ना तरी इच्छाविषयी आवरी आपले आपण। कासव ज्याप्रमाणे आपल्या इच्छेने आपले अवयव म्हणजे पाय बाहेर काढते आणि इच्छा झाल्यानंतर परत ते पाय अवयव आपल्या कवचामध्ये परत आत घेते, तसं आपली इंद्रिय आपल्या अधीन असली पाहिजेत आणि हाच जीवनातला सर्वात मोठा विजय आहे। इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय आणि संकल्पावरी नये म्हण तुकोबाराय सांगून गेले। आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे ज्ञानोबाराय सांगतात की आपला स्वतःवरती विजय झाला पाहिजे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आणि कीर्ती विजयाचा झेंडा त्रैलोक्यात लावला। उभारिला ध्वज तिहीन लोकावरी, अशी चराचरी कीर्ती ज्यांची। आणि म्हणून महाराज एक वेळ सगळी पृथ्वी सोन्याची करता येईल, एक वेळ सगळी झाडं कल्पतरूची करता येतील, एक वेळ सगळे सागर अमृताने भरता येतील, पण ज्ञानेश्वरी गीतेवरती भाष्य करणे हे अत्यंत कठीण काम आहे। ते काम माऊलींनी केलं। तीरे संस्कृताची घणे, तोडोनिया मराठी शब्द सोपाणे, रचिली धर्मनिदाने श्री निवृत्ती देवी। महाराज संस्कृताचे अवघड घाट गीतेला होते, ते तोडून ज्ञानोबारायांनी मराठीचे सोपे घाट तयार केले सामान्य माणसाकरता। अशी ज्ञानेश्वरी तयार केली। विश्वामित्राने दुसरी सृष्टी निर्माण केली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण केली। पण विश्वामित्रापेक्षा माऊलींचं कार्य महान आहे, कारण विश्वामित्राने ब्रह्मदेवाला कमीपणा यावा म्हणून दुसरी सृष्टी निर्माण केली, पण ज्ञानोबारायांनी सामान्य माणसाला देवत्व मिळावं, गुरुत्व मिळावं यासाठी ज्ञानेश्वरी निर्माण केली। भगवान शंकरांनी उपमन्यूसाठी दुधाचा सागर क्षीर समुद्र निर्माण केला, याहीपेक्षा हे काम मोठं आहे, कारण जो क्षीरसागर तयार केला त्याच्यामध्ये त्याच्या तळाला विष होतं आणि समुद्र मंथनाच्या वेळी तो विषगर्भ बाहेर पडला। पण माऊलीची ज्ञानेश्वरी निव्वळ अमृत आहे, याच्यामध्ये विषाचा एक थेंब सुद्धा नाही। आणि म्हणून ज्ञानोबारायांचं कार्य सर्वात मोठं आहे आणि म्हणून हे कार्य करून त्यांनी कीर्ती विजयाचा झेंडा त्रैलोक्यात निर्माण केला। आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्या क्षेत्रात विजय मिळवण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या इंद्रियावरती विजय मिळवावा आणि तो विजय मिळवत मिळवत आपल्या क्षेत्रामध्ये यश संपादन करावं, हाच संदेश विजयादशमीच्या निमित्तानं माऊली तुम्हा मला देतात। जय रामकृष्ण हरी।